अहरी विधानसभा क्षेत्र के ये जो चुनाव होने जा रहा है, ये चुनाव नहीं, ये क्रांति की लड़ाई है। 70 साल के बाद ये सिरोंचा क्षेत्र में, ये अहरी विधानसभा क्षेत्र में आज भी यहाँ के लोगों को घरकुल नहीं मिल रहा, अपाहिज लोगों को आधार नहीं है, शिक्षा के लिए गढ़चिरौली जाना पड़ता है, पुलिस भर्ती है गढ़चिरौली जाना पड़ता है। कहाँ विकास किए? ये जो सिरोंचा क्षेत्र है महाराष्ट्र का लास्ट भाग है, अति दुर्गम भाग है। यहाँ से लोग तेलंगाना में पढ़ाई के लिए चले जाते हैं। फिर महाराष्ट्र गवर्नमेंट क्या कर रही है? इसका जवाब भी उन लोगों के पास नहीं है जो लोग यहाँ पे आज दावा कर रहे हैं कि हम जीत जाएंगे, हम विकास करेंगे। क्या विकास किए? आज आप सिरोंचा से अहरी जाओ, अहरी से गढ़चिरौली जाओ, विकास आपको रास्ते में मिलेगा। वही विकास से बात कर लो। ये 70 साल की लड़ाई में इन लोगों ने क्या किया? ये जो हम चुनाव लड़ रहे हैं, हमारी नीताताई जो प्रहार जनशक्ति पक्ष से जो चुनाव लड़ रही है, ये चुनाव नहीं लड़ रही है, ये क्रांति की लड़ाई लड़ रही है। उस अपाहिज लोगों के लिए एक हक की लड़ाई लड़ रही है। इस हक के लिए आज ये नीताताई को हमारे प्रहार जनशक्ति माननीय बच्चू जी कड़ू जो निर्दलीय आज 4-5वीं बार चुनाव लड़ रहे हैं। क्यों? कि आज जनता के लिए वो दिन रात मेहनत कर रहे हैं। वैसे ही हमारी नीताताई भी यह अहरी विधानसभा क्षेत्र में हर गांव, बच्चा, गली गली में जाके आज वोट मांग रही है। ये हमारी जीत की लड़ाई है। जो लोग नींद में ख्वाब देख रहे हैं एमएलए के, आमदारगी का, वो नींद उनकी उड़ जाएगी ये 4 दिनों के बाद। उनको लग रहा है कि हम पैसे से वोट खरीदे जाएंगे, इंसान नहीं खरीदेंगे। ये लोग इंसान नीताताई कमाई है इस क्षेत्र में। नीताताई के मार्गदर्शक उनके पिताजी पेंटाराम जी तलांडी जी भी है। उस टाइम में वो चुनाव जीते थे। वही क्रांति की लड़ाई आज हमारी नीताताई लड़ रही है। ये सिरोंचा क्षेत्र में आज भामरागढ़ देखो, एटापल्ली देखो, मुलचेरा देखो, कोई भी रास्ता ठीक नहीं है। इसका मतलब है विकास तुमने कागज पे लिखा है, विकास का इतिहास हमारी नीताताई बताएगी आपको चुन के आने के बाद। यहाँ अपाहिज लोगों के लिए स्कूल नहीं है, उनको स्टडी के लिए कुछ वाचनालय नहीं है। 5% निधि को तो ग्राम पंचायत देती ही नहीं। फिर सरकार इनकी है, कानून इनकी है, फिर ये गरीबों को क्यों नहीं बांट रहे? कल चल के अनाथ नहीं है यहाँ पे, अनाथ बच्चे कहाँ जाएंगे? रोड पे रहेंगे। विकास की ये जो बात कर रहे हैं ये खाली इनके कागज पे है, बाकी कुछ नहीं है। आएंगी जीत के नीताताई। ये बैट पहली बार हम हमारे गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट में बैट छीन लाए है प्रहार जनशक्ति पक्ष के जो बच्चू कड़ू जी है, तो ठान के बोलते हैं विधानसभा का असेंबली रो। उनका जो रवैया है ये गरीबों का है। उनकी ताकत 5 बार निर्दलीय चुन के आना, ये पार्टी का भी कोई आदमी आ नहीं सकता। तो गरीबों का मसीहा है। नीताताई भी इन गरीबों के मसीहा बनेगी। इसलिए एक चुनाव हम जोर से लड़ रहे हैं, बड़ी ताकत से हम लड़ रहे हैं। एक आधार बनेगी अनाथ बच्चों का। ये लड़ाई लड़ेंगी सच्चाई की, ईमानदारी की। हर घर में एक नई खुशियां आएंगी। हमारा बच्चा गढ़चिरौली नहीं जाएगा सिरोंचा से पढ़ाई करने के लिए, सिरोंचा में ऐसे हम व्यवस्था कर देंगे। हमारा बच्चा यहाँ से अपाहिज लोग जब गढ़चिरौली जाते हैं, वहां पे अपना प्रमाण पत्र निकालने के लिए यहाँ से असरअली से लोग जाते हैं। मैं खुद गढ़चिरौली में काम करता हूँ अपाहिज बच्चों के लिए। क्या व्यवस्था नहीं है इनके पास? उप जिला रुग्णालय एक दिन भेजो यहाँ पे फॉर्म निकालो ऑनलाइन। हमारा अच्छा बच्चा यहाँ अपाहिज 2 पैर, जिसको 2 पांव नहीं, जो हाथ नहीं, वो ऐसा रेंगते हुए जाता है गढ़चिरौली जिला रुग्णालय में। कितने दुख की बात है। क्या विकास किया इन्होंने? हेलीकॉप्टर से घूमने से और सोने से नहीं होगा विकास। विकास गरीबों के झोपड़े तक पहुंचना चाहिए, तभी उसको विकास किया जाता है। आगे पेंटाराम तलांडी जी है,
वो बात करेंगे आपसे। हमारी लड़ाई ये सच्चाई की है और सच्चाई से हम लड़ रहे और आएंगे जीत के हमारी नीताताई। सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकार आणि मीडियांचं अभिनंदन। आमचं एक या महाराष्ट्रामध्ये प्रहार जनशक्ती नावाचं पक्ष आहे आणि इतिहासात आपण जे हे लढाई लढतोय या राजकीय रणधुमाळीत आपण जर विचार केला त्या 70 वर्षाच्या काळात जो इतिहासात जी लढाई या अहिरी विधानसभेमध्ये नाही झाली ते लढाई आता प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून माननीय बच्चू कडू साहेब यांच्या मार्गदर्शनातून पेंटारामजी तलांडी माजी आमदार यांच्या मार्गदर्शनातून एक इतिहास निर्माण करण्यासाठी आम्ही नीताताईला प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी दिली आहे। या उमेदवारी दिल्यानंतर अहिरी विधानसभा क्षेत्रामध्ये 2 राजे मोठे राजे उभे आहेत। आम्हाला वाटलं की नक्कीच या राजे लोकांच्या याच्यामध्ये आपलं कुठेतरी म्हणजे नौका पक्ष आहे, नौकी उमेदवारी आहे, ही लढाई आम्ही कशी लढायला पाहिजे। लढाई लढताना आमच्याकडे फक्त एक मुद्दा होता, तो म्हणजे दिव्यांगाचा। मी दिल्ली येथे आंदोलनासाठी बच्चू भाऊने ज्यावेळेस या अपंगाचं 600 रुपये मानधन होतं, मी 150 अपंग या असर अली सिरोंच्या मधून दिल्लीला नेलो। त्या आंदोलनामध्ये आम्ही महाराष्ट्र सदन ताब्यात घेतलं। महाराष्ट्र सदन ताब्यात घेतल्याच्या नंतर मोदी साहेबांना जाग आली की आता हे महाराष्ट्र सदन ताब्यात घेतलं, उद्या चालून माझ्या बी घरात घुसण्यासाठी हे अपंग तयार आहे। त्यावेळेस त्यांनी 1000 रुपये महिना केला। मग या सर्व गोष्टीकडे बघताना हे सर्व राजकीय पक्षवाले आम्ही तो विकास केला, आम्ही हा विकास केला। बाबा विकास केला तुम्ही कायच्यावर केला? कागदावर केला। तुम्ही सिरोंच्या पासून गडचिरोली पर्यंत जा, अहिरी पर्यंत जा, त्या भागात मोठे खड्डे पडलेले आहेत। इथचा पेशंट अहिरी पर्यंत जाऊ शकत नाही, म्हणजे तुमचा विकास हा कागदावर राहिलेला आहे। दवाखाना बघा, इथं उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आहे, त्या रुग्णालयाची व्यवस्था बघा। एखादी बाळतन बाई जर तिला सिजर करायचं असेल तर अहिरी नेल्याशिवाय पर्याय नाही, पण ते बाई रस्त्याने जाईल कशी? तिच्या वेदना काय असतील? जाताना कुठं घातपात तर नाही होईल। याच्यासाठी या लोकांनी फक्त जनतेला विकासाच्या नावावर गुमराह केलाय। मग 70 वर्षामध्ये तुम्ही विकास केला, मग हा विकास कुठे गेला होता आतापर्यंत? तुम्हाला मोठे बॅनर लावावे लागत आहेत, पैसा वाटावा लागत आहेत। ही सर्व लढाई लढताना आमच्यासोबत दिव्यांग बांधव आहेत, अनाथ मुलं आहेत। त्या दिव्यांग बांधवासाठी इथे शाळा नाही, अनाथ मुलांसाठी कुठं शाळा नाही। आमचे बेरोजगार युवक पोलीस भरती देतात, ग्राउंड नाही, तिथं सोयी सुविधा नाही। हा तुम्ही विकास केला? मग 70 वर्षाचा जर इतिहास बघितला आपण तर 70 वर्षामध्ये काहीच केलं नाही, तुम्ही झोपा मारल्या। म्हणून नीताताईला आम्ही उमेदवारी दिली। नीताताई आता हे बॅटने चौके छक्के मारणार आहे। ही लढाई आमची हक्काची लढाई आहे, हे इमानदारीची लढाई आहे। ह्या इमानदारीच्या लढाईमध्ये नीताताई निवडून येणार आहे। काय निवडून येणार आहे? ती ही सच्चाईची लढाई आहे, गोरगरीब जनतेची लढाई आहे, अपंगाची लढाई आहे, निराधारांची लढाई आहे, अनाथांची लढाई आहे। म्हणून नीताताई निवडून येणार आहे। हा आशीर्वाद नीताताईला निवड पैशाने किंवा याच्याने विकत घेता आला नाही। यांनी जो विकासाच्या गोष्टी करतात हे असं सहज मिळलं नाही। बच्चू कडू हा निर्दलीय 4 वेळा निवडून आज आम्ही 5व्यांदा निवडणूक लढतो अमरावती। त्या निवडणुकीमध्ये आम्ही आज भी पिछाहट झालो नाही। आज पुन्हा महाराष्ट्राची जिम्मेदारी बच्चू भाऊवर आहे। बच्चू भाऊ मोठ्या ताकदीने शेतकऱ्यांचे काय कापसाला भाव, मागच्या वेळी 6000 रुपये भाव होता, 7000 रुपये भाव होता। मजुरी काय 400 रुपये, 10 रुपये किलो तोडा आहे कापसाचा। हा विकास केला तुम्ही? हमी भाव देणार नाही, कास्तकार या पट्ट्यातले जगतील कशी? पूर परिस्थितीने किती ग्रासलेला
जिल्हा अहिरी विधानसभा क्षेत्र मेळीगट्टा प्रकल्प आणून दत्तक ठेवून दिले, पण माझ्या कास्तकारांचं पीक पाणी पावसाळ्यात तुडवून भरते, रस्त्यावर लोकांना राहावं लागते. हा विकास 70 वर्षाच्या काळामध्ये ज्यांनी हा विकास केला त्याचा इतिहास जर बघितला, हे जर सर्व लढाई बघितली, या लढाईमध्ये आमची नीताताई बॅट घेऊन खंबीरपणे उभी आहे. आणि हे लढाई आम्ही छाती ठोकून सांगतो की हे लढाई आम्ही जिंकणार आहोत. असू दे तुमच्याकडे धन दौलत पैसा, पैशाने माणसं विकत घेता येत नाही. ही इमानदारीची लढाई आहे. इमानदारीने आमच्याकडे गोरगरिबी जनता आमच्याकडे बघतील, नीताताईकडे बघतील, आणि ही लढाई आम्ही जिंकणार आहोत. आज ज्या लोकांचे दिवसा तारे बघतायत ना, चंद्र बघतायत ना, त्यांना येणाऱ्या काळात कळेल की नीताताईनं काय असं केलं. जे गोरगरिबांसाठी बच्चू कडूने केलं, लढाई लढली, तेच लढाई नीताताई या विधानसभा क्षेत्रामध्ये लढणार आहे. जरी आमचा नौका उमेदवार असेल, ताईला अनुभव आहे त्या गोष्टीचा. पेंटारामजी तलांडे यांच्या मार्गदर्शनात ते घडलेली मुलगी आहे. तिला कळतंय या सगळ्या गोष्टी की गरिबाच्या डोळ्यातले अश्रू, त्यांच्या वेदना. आम्ही आज प्रचाराला फिरतो, अपंग लोकांना सायकल नाही, साधी सायकल नाही दिली तुम्ही. हा 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही कोणतं तोंड घेऊन मतदानाच्या घरापर्यंत पोहोचता. आमचा कार्यकर्ता तुम्हाला बार रेस्टॉरंट ज्याच्या त्याच्यात नाही भेटणार. आमचा कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या हृदयात भेटणार. हे कमाई केली आहे बच्चू भाऊनी, म्हणून आम्ही आज इमानदार माणसासोबत तिकीट दिले, ते म्हणजे नीताताई तलांडीला. हा गोरगरीब जनतेची लढाई आहे. हे काही आम्ही निवडणूक लढत ना, आम्ही निवडणूक लढत ना, हे गोरगरीब जनतेची लढाई लढतात. आणि याच्यात आम्हाला यश येणार आहे, हे 100% सांगतो. तुम्ही बघा, इतिहास बघा. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, आणि जनशक्ती आमच्या पार्टीचं नाव आहे, प्रहार जनशक्ती. असू द्या त्यांच्या किती धनशक्ती, पण जनशक्ती हे नीताताईच्या पाठीमागे उभी आहे. हे गोरगरीब, अपंग, दिव्यांग, अनाथ, ज्याला तोंडात बोलता येत नाही, ते लोक आज आम्हाला व्हिडिओ कॉल करून सांगतात की आमची बॅट आहे, बॅट, आम्ही यांना शिक्का मारणार. समजून घ्या की लढाई कशी आहे आमची. आता हे धनशक्तीची नाही, आता हे जनशक्तीची लढाई आहे. इतिहास बदलणार आहे नीताताई या विधानसभा क्षेत्राचा इतिहास. तो 70 वर्षाच्या काळामध्ये यांनी जो म्हणतात ना की आम्ही विकास केला, विकास त्यांनी केला नाही, विकास आता घडवणार आहे नीताताई तलांडे हे विकास घडवणार आहेत. आणि आमची पक्की दावेदारी आहे विधानसभा क्षेत्रामध्ये की नीताताई हीच आमदार होणार. ही लढाई सर्वसामान्य गोरगरीब जनतेचीच आहे. प्रहार जनशक्ति पार्टी का एजेंडा क्या है? सबसे पहला एजेंडा ये, सर्वात मोठा एजेंडा हाच आहे की इथले अनाथ मुलं असतील, ज्यांना शिक्षणाची सोय नाही, ज्यांना राहायची सोय नाही, ज्यांना खायची सोय नाही, त्यांच्या पहिल्या शिरोंच्यामध्ये आम्ही आमचा जसा आमदार आला, पहिले आम्ही सभागृह बांधून त्यांच्यासाठी राहण्याची, अनाथ मुलांना जेवणाची व्यवस्था करू. इथं जर रुग्णालय आहे ना, हे रुग्णालय इथं नाही राहील, फिरतं रुग्णालय करू. 20 लाखापर्यंतचा कोणताही उपचार हा माझ्या फिरत्या रुग्णालयामध्ये होणारा बच्चू भाऊच्या मार्गदर्शनात. आपके नाम, डिजिग्नेशन? मी मंगेश पोर्टे. मी मागील 15-16 वर्षापासून बच्चू भाऊ सोबत काम करतो. मला भाऊ ना, मी गोरगरीब घरचा मुलगा आहे. मला जिल्हाध्यक्ष बनवलं भाऊनं. मागील 10 वर्षापासून जिल्हाध्यक्ष पद माझ्याकडे. आणि ही लढाई आम्ही अशीच लढणार ना. इतिहास बघा तुम्ही समोरचा, काय सांगणार ते. ओके भाई सर. अहिरी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाकडून जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आज सकाळपासून या शिरोंच्या क्षेत्रामध्ये फिरत आहोत. शिरोंच्या क्षेत्रात फिरत असताना येताना मला
काय त्रास झाला ते सांगायची गरज नाही. तुम्ही पण जाऊन बघू शकता की त्या रोडची काय अवस्था आहे. म्हटलं आता आपण सुरुवात कुठून करायची, तर म्हटलं ह्या शिरोंच्या क्षेत्रातल्या सर्वात तालुक्यातला शेवटचा गाव कोणता, तर झिंगानूर. प्राणिता गोदावरी ही नदी आहे, पण त्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तर तिकडे लाईट गेली तर 8-8 दिवस लाईट येत नाही. आज हातातोंडात आलेला घास हा शेतकऱ्यांच्या तोंडातून हे लोक मुकून राहिले. हे जे सांगतात ना, आम्ही हा 70 वर्षाच्या काळामध्ये आम्ही विकास केलाय, सर्वजण ओरडत आहेत मैं विकास किया, मैं विकास किया. विकास किया तो फिर क्या किया तूने? कागज पे विकास किया ना, रोड पे तो कुछ ग्राउंड लेवल पे कुछ दिखाई नहीं दिला. झिंगानूर परिसरात गेलं तर पाण्यानं ग्रासलेलं गाव आहे. गोदावरी प्राणिता 12 वाहणाऱ्या नद्या आहेत, पण विकास कुठेतरी कागदावर खुंटल्या गेलेला आहे. ज्या लोकांनी दावे करतात ना की आम्ही विकास केला, तुम्ही या बघा त्या झिंगानूर परिसरातील काय व्यवस्था आहे. तिथले लोक पाण्याने वनवन भटकून राहिले. शेतकऱ्याचे बेहाल आहे. आज हातात तोंडात आलेलं घास त्यांच्या तोंडातून जात आहे. इथे 12 पीक पिकवतात, पण इलेक्ट्रिक बराबर राहत नसल्याने 2-2 दिवस येत नाही. मग या विकास कुठेतरी यांचा खुंटल्या गेलेला आहे. टेकडा असेल, टेकड्यामध्ये बघा ना, नळाची टाकी आहे पण पाणी नाही. तुम्ही जनतेकडे कोणत्या तोंडाने जाऊन राहिली? 5 वर्ष सत्तेत सत्ता भोगली तुम्ही. सत्तेचा मग काय उपयोग केला तुम्ही? फक्त योजना कागदावर रंगवल्या. लोकांना सांगता, मी खूप जोराजोरानं सांगतात ते लोक, आम्ही विकास केला, हा केला, तो केला. हे बघा काय आहे. सुकेला असेल, सुकेलामध्ये पण तेच प्रॉब्लेम आहे. नळ नाही, पाणी नाही, लाईट नाही. गेलं तर लाईट 4-4, 5-5 दिवस येते. हा सर्व समस्येनं ग्रासलेला तालुका आहे. मी जेव्हा बघतो हा माता भगिनींना की डोक्यावर गुंड घेऊन सन्यान 20 लिटरचा 1.5 किलो 2 किलोमीटरवरून 1 किलोमीटरवरून अर्ध्या किलोमीटरवरून त्यांना पाणी न्यावं लागतं. या सर्व गोष्टी बघितल्यानंतर कोरेला कोपेला गाव जो आहे, घरकुलाची खूप मोठी भारी समस्या आहे त्या गावात. पाण्याची समस्या आहे. बोरवेल बंद पडली तर 6-6 महिने कोणी त्या बघत सुद्धा नाही. विकास तुम्ही तुमचा केलाय. तुम्ही आज 4 व्हीलरनं फिरत होते, आता हेलिकॉप्टरने फिरता. तो विकास तुमचा झालाय, जनतेचा नाही झाला. जनता 70 वर्षाच्या काळात पहिले जशी होती तशीच आहे. पण या निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे जनता जनशक्तीची काय असते आणि धनशक्तीची ताकद काय असते. येणाऱ्या 20 तारखेला नीताताई तलांडे प्रहार जनशक्ती पक्षाकडून उभे आहेत. त्यांची बॅट हा चिन्ह आहे. बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करणार आहे ती जनता. त्यामुळे आम्ही शाश्वती नाही दिली, आश्वासन नाही दिले, काम करणार ठामपणे, छाती ठोकून सांगतो. नीताताई, बच्चू कडू हे 2 वाघ आमचे उमेदवार जर विधानसभेमध्ये झाले, जसा अमरावती अचलपूरचा जो परतवाड्याचा जो विकास झाला, तोच विकास हा शिरोंच्या क्षेत्रापासून तो कोपेला गाव आहे, तिथून आम्ही क्रांती घडवणार आहोत. त्या गावातून आमची क्रांतीची मशाल घेऊन नीताताई तिथून गडचिरोली गाठणार आहे विधानसभेपर्यंत. त्या शेवटच्या टोकावरच्या गावातल्या माणसाला माहीत झालं पाहिजे का विकास हा गल्लीतूनच होतो, दिल्लीतून होत नाही. हा कोपेला गाव आम्ही दत्तक घेणार आहोत. ताई जशी निवडून आली, पहिला गाव असेल कोपेला गाव हा
तिथून क्रांतीची मशाल पेटवणार आम्ही विकासाची. आम्हाला माहित आहे शहरी भागामध्ये जास्त लक्ष देतात हे लोक, पण खेड्यावरचं काय ते लोक मतदान करतात. त्यांच्या समस्या खूप आहे. घरकुलाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, पिकाचा प्रश्न आहे. पीक चांगलं झालं तर हमी भाव भेटत नाही, आणि हमी भाव भेटला तर दलाल मधातला खातो. हा सर्व गोष्टीवर नीताताई ठामपणे निर्णय घेऊन जाणार, इच्छा विकास कामाला गती देणार आहे. बाकी विकास यांनी काय केला नाही केला याच्याशी आम्हाला काही लेनदेन नाही, पण जनता यांना विकास कसा करायचा हे सांगणार आहे. या 20 तारखेच्या मतदान पेटीमध्ये जेव्हा मतदान पडेल, बॅटवर जेव्हा मतदान पडेल ना, त्यावेळी याला समजेल की विकास कसा होते. येणारा रिझल्ट सांगेल. विकास करणारा गोरगरीब जनतेचा सेवा करणारी एक वाघीण आम्ही सोडली आहे, ती प्रहार जनशक्ती पक्षाकडून, आणि तिचा डरकाळी हे मुंबईच्या विधान भवनात धडकणार आहे. सामान्य गोष्टीचा यांनी म्हणजे लोकांना हे केलं. पाणी हे सर्वसामान्याची, याला एक बंगला नाही पाहिजे, 1,20,000चा फक्त घरकुल पाहिजे. पिण्याच्या पाण्याची सुविधा करून दिली, हाच विकास आहे. आणि हाच विकास या यांनी केला नाही. शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे. गोरगरीब जनता हे नेहमी लोकप्रतिनिधीच्या मागे राहते, पण तो लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे. तो लोकप्रतिनिधी जनतेमध्ये जाऊन काम करतो काय, त्याच्या बांधावर कधी गेला का तो. आज अवकाळी पाऊस पडला, काहीच मदत नाही मिळाली. हातात तोंडात आलेलं घास गेलं आमच्या शेतकऱ्यांचं. हा सर्व गोष्टीच्या समस्या पाहून जर आम्ही हे केलं तर नीताताई पेंटाजी तलांडी हे उमेदवार येणाऱ्या 20 तारखेला जे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आम्ही उमेदवारी दिली आहे ते नक्कीच निवडून येणार आहे, एवढंच बोलतो. आणि सर्व या सिरोंचा तालुक्यातील जनतेचं अभिवादन करतो की येणाऱ्या 20 तारखेला बॅट या चिन्हासमोरील बटन दाबा आणि नीताताईला एक वोट टाकून तुम्ही विधानसभेत पाठवा, एवढी जनतेला मी विनंती करतो.